पेन्शन कार्ड नोंदणीच्या बहाण्याने शेतकऱ्याची तब्बल 12.56 लाखाची ऑनलाईन फसवणूक. शेळशाळ येथील घटना. पेन्शन कार्ड नोंदणी करून देण्याचे आमिष दाखवत शिरोळ तालुक्यातील शेळशाळ येथील एका शेतकऱ्याची तब्बल 12,56,800 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित गणपती सूर्यवंशी, वय 62, व्यवसाय शेती, राहणार शेळशाळ, तालुका शिरोळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीनुसार दिनांक 5 जुलै 2026 रोजी दुपारी 4:30च्या सुमारास त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने स्वतःला संबंधित अधिकारी असल्याचे भासवून पेन्शन कार्ड नोंदणीची माहिती अपडेट करायची आहे असे सांगितले. विश्वास संपादन करून त्याने फिर्यादीकडून डेबिट कार्ड क्रमांक, CVV आणि पिन यासारखी गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यातून 12,56,800 रुपये ऑनलाईन व्यवहाराद्वारे काढून घेत फसवणूक केली. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर अजित सूर्यवंशी यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा अज्ञात आरोपीविरुद्ध नोंदवला आहे. दरम्यान बँक, पेन्शन, आधार किंवा कोणत्याही सरकारी योजनेच्या नावाखाली फोन करून डेबिट, क्रेडिट कार्ड क्रमांक, CVV, पिन किंवा OTP मागितल्यास कोणत्याही परिस्थितीत ही माहिती देऊ नये. संशयास्पद कॉल आल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी केले आहे. SK न्यूज सुरेश कांबळे, कुरुंदवाड.